संपूर्ण महाराष्ट्राला काय झाडी काय डोंगर या डायलॉगने वेड लावला होता आणि या डायलॉगमुळे सांगोला तालुका शहाजी बापू पाटील यांच्या नावाने ओळखले जात होतं. परंतु हा तालुका पुन्हा एकदा झाडांमुळे चर्चेत आला आहे. सांगोला तालुक्याचे शेकापचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अनोखा संकल्प केला आहे. त्यामुळे हा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार होताच बाबासाहेब देशमुखांनी मोठ्या आणि सुस्त उपक्रमाची घोषणा केली आहे. बाबासाहेब देशमुख यांनी विजय होताच ज्या गावात जितका लीड आहे त्या गावात तितकी झाडे लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पाहूया हा विशेष वृत्तांत. आणि आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक होती. तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून 1 महिना कष्ट घेतला आणि स्वर्गीय आबासाहेबांना निधनानंतर या निवडणुकीमध्ये लाल झेंडा फडकवून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. आणि हा पूर्ण विजय हा गोरगरीब जनतेचा विजय त्यांना मी समर्पित करतो. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्प केलेला आहे की ज्या गावात जेवढं लीड आहे त्या गावात आपण तेवढी झाडं लावणार आहे आणि त्याचं संगोपन करणार आहे. जवळजवळ मतदारसंघामध्ये 25,000पर्यंतचं लीड मिळालेलं आहे आणि पुढच्या वर्षभरात तेवढी झाडं लावून ते जगवण्याचं काम आमच्या मतदारसंघात करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघात शेकापचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी 25,000हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. जेवढे मताधिक्य मिळाले तेवढी झाडे सांगोला तालुक्यात लावणार येणार असल्याचा संकल्प आमदार देशमुख यांनी केला आहे. मतदारसंघात भरभरून मतदान झाले. ज्या गावात जेवढ्या मतांची आघाडी मिळाली आहे त्याच गावात तेवढे झाडे लावण्याचा संकल्प नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनाची सध्या मतदारसंघात चर्चा होत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.